जय महाराष्ट्र. मी विजय निकम, मनसे कामगार सेना चिटणीस. काही दिवसांपूर्वी वसई रेल्वे स्थानकावरील वॉटर फिलिंगच्या डिपार्टमेंटमधील हे सर्व स्थानिक भूमिपुत्र वसईतले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले होते. यांच्या बऱ्याच तक्रारी होत्या. त्यांचा पीएफ कट होत होता. पगार यांना जो सेंट्रल प्रमाणे बी कॅटेगरीमध्ये येतो तो साधारणतः 16,000 आला पाहिजे. तो कोणतरी गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर आहे शाश्वत म्हणून, तो त्यांना फक्त देतोय 8,000 रुपये. कोणतीही साप्ताहिक सुट्टी नाही, त्याच्यानंतर पीएफ नाही, ईएसआयसी नाही. आज हे लोक जे रेल्वेचं वॉटर फिलिंगचं काम करतायत त्याच्यात कधीही पाय घसरू शकतोय, कधी आकस्मिक मृत्यू जर झाला, जे महाराष्ट्र लेबरचं प्रोव्हिजन आहे किंवा सेंट्रलचं प्रोव्हिजन आहे, पीएफ मधून यांच्या घरच्यांना 60 लाख रुपये प्रमाणे पैसे भेटतील, ईएसआयसी प्रमाणे 10,000 रुपये महिना सुरू होईल. पण अशा कोणत्याही प्रकारचं प्रोव्हिजन केलं जात नाही. आता इकडे बसले ते कुमार म्हणून एसएससी, तर यांना यांची ड्युटीज माहीत नाही की नक्की काय करायचं. आम्ही आल्यापासून जेव्हा यांना प्रश्न उत्तर केले तर यांचं म्हणणं मला फक्त पॅनल्टी मारायला इथं ठेवले. अशा प्रकारे पूर्ण सेंट्रल रेल्वेचा इथं भोंगळ कारभार चालू आहे. आज जी काय मनसे पद्धतीने यांना काय गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही केल्या. येत्या एका महिन्यात जर या गोष्टी या प्रश्नांवरती जर उत्तर नाही भेटलं तर मुंबई सेंट्रलला जे डीआरएमचं ऑफिस आहे तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने तिकडे आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.